छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरून ठाकरे गट शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगर शहरात मोठं आंदोलन केलेलं आहे। लबाडांनो पाणी द्या अशा स्वरूपाची घोषणा सुद्धा त्यांनी या आंदोलनामध्ये केलेली आहे आणि हे सगळं आंदोलन त्यांनी सरकारच्या विरोधात केलंय। आपल्यासोबत सरकारचे मंत्री अतुल सावे आहेत। सावे साहेब, काय सांगाल तुम्ही? आज ठाकरे गट रस्त्यावरती उतरला आणि ते म्हणत होते की लबाडांनो पाणी द्या। आता मला सांगायला अतिशय दुःख होते की सन्माननीय माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी समांतर ही योजना आणली होती। 10 वर्ष त्या योजनेत कोणीही काही केलं नाही। त्या योजनेमुळे पाणी आपल्या शहराला मिळू शकलं नाही आणि अतिशय लोक त्रस्त होते। आणि मग आता लबाड कोण हे उबाटाच्या लोकांनी विचार करावा। दुसरा प्रश्न असा आहे की 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या शहरासाठी 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर केली। पण 2.5 वर्ष या शहराचं दुर्दैव असं की उबाटाची सरकार आली आणि त्या 2.5 वर्षात या योजनेला कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही। ही योजना काही सुरूच झाली नाही। टेंडर झालं होतं, वर्क ऑर्डर झाली होती, सगळी झाली होती, पण मातोश्री आणि पालकमंत्र्यांच्या घरच्या चक्कर मारण्यामध्येच तो आमचा कॉन्ट्रॅक्टर परेशान होता। नंतर 2.5 वर्षाने आमचं सरकार आलं। पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 200 कोटी रुपये देऊन त्या योजनेला पुन्हा काम सुरू करण्याचं हे दिलं आणि नंतर सगळ्या निधीचा उपलब्धी करून दिली। या काळामध्ये पुन्हा किंमत वाढली। 2.5 वर्ष तुम्ही काहीच काम केलं नाही। सगळे स्टीलचे भाव वाढले, सगळे वाढले। कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं होतं की योजनेचा आणि शहराच्या आजूबाजूचा जो परिफेरा होता त्याला पण त्याच्यात घ्यायचं होतं, म्हणून त्या योजनेची हे वाढली। आमचे माजी अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेबांनी अमृत योजनेतून त्यासाठी 1000 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि ही आज 2750 कोटीच्या योजनेचं काम चालू आहे। आता श्रेय घ्यायचं म्हणून आंदोलन करा, लबाड म्हणा। अरे लबाड कोण होते? तुम्ही आत्मपरीक्षण करा। 2.5 वर्षात त्या कॉन्ट्रॅक्टरला का काम चालू करू दिलं नाही? का चक्रा मारायला लावत होते पालकमंत्र्याच्या घरी? कशासाठी? आणि आज आता योजना पूर्णतेला आलेली आहे। 85% 90% काम पूर्ण झालेलं आहे। जून जुलैमध्ये पहिला टप्पा सुरू होईल आणि डिसेंबरपर्यंत शेवटचा टप्पा आपला दोन्ही जॅकवेलचं काम आज स्लॅब झालेलं आहे। दुसरा स्लॅब ह्या महिन्यात आहे। तो स्लॅब झाला की त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यात तिकडे जॅकवेलचं काम कंप्लीट झाल्यावर पंप लागतील आणि त्या पंप पहिल्या टप्प्याचं पंपिंग सुरू होईल आणि शहराला पाणी आज जवळजवळ 46 टाक्यांचं काम कंप्लीट झालेलं आहे। त्यातल्या ऑलरेडी जवळजवळ 12 टाक्या वर्किंगमध्ये आहेत आणि बाकीच्यांचं काम चालू आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की लबाड मानणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की 2.5 वर्षात तुम्ही या योजनेला काय मदत केली। नाही तर आम्ही सांगू शकतो सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर केले आणि त्यानंतर जो 800 कोटीचा गॅप होता, काल ॲलिगेशन केलं गेलं की ते 800 कोटी सॉफ्ट लोन म्हणून दिले गेलं आहे 50 वर्षाकरता आहे। तुम्ही समजू शकता जर आर्थिक थोडं बहुत ज्याला नॉलेज असेल की 50 वर्षाचं सॉफ्ट लोन काय असते आणि 800 कोटी ऑलरेडी सरकारकडून महापालिकेला दिलं गेलं आहे। काय लोक वाचत नाहीत, माहिती ठेवत नाहीत, स्टेज ऑफ वर्कचं ठेवत नाही आणि उगी म्हणायचं लबाड आणि म्हणायचं लबाड। हे लबाड म्हणायच्या अगोदर कोण लबाड आहे, 2.5 वर्ष का केलं नाही हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं। आपल्यासोबत माजी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आहेत। कराड साहेब, त्यांनी रिकाम्या घागरींचं तोरण बांधलं होतं दाराच्या विशीवरती आणि पुन्हा तेच की लबाडांनो पाणी द्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे याची कल्पना आम्हाला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री 2014 ते 19 तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जवळजवळ 1650 कोटी रुपयाची मदत या ग्रँट या पिण्याच्या पाण्यासाठी दिली होती। पण 2019 मध्ये उबाटाचं सरकार आलं आणि आपले माननीय अतुलजी सावे यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 वर्ष त्यांनी टेंडर फायनल केलं नाही। त्यांचं 2-2.5 वर्ष सरकार होतं, तर ते 2-2.5 वर्ष सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरला पालकमंत्र्याच्या घरी आणि मातोश्रीवर चक्रा मारायला लावल्या आणि टेंडर फायनल झालं नाही। म्हणजे ह्याच्यामुळे डिले झालेला आहे। त्याहीपेक्षा चंद्रकांतजी खैरे खासदार असताना समांतर जलवाहिनी आणली, ती पण अशीच गेली। म्हणून या शहराचं खरं जर नुकसान जर केलं असेल तर उबाटा शिवसेनेने केलेलं आहे। आणि आपल्या मराठीत एक म्हण आहे,
कोतवाल को चोर डाटे. तर चोर कोण आहे समजून घ्या. उलट्या चोराच्या बोंबा. म्हणजे चोरी करणारे हे, पिण्याच्या पाण्याला डिले करणारे किंवा उशीर करणारे हे, कॉन्ट्रॅक्ट फायनल करणारे ही उभाटा शिवसेना. आणि आता म्हणते लबाडो म्हणण्यापेक्षा महानगरपालिकेची आपण रेट लिस्ट काढूया. त्या रेट लिस्टमध्ये कुठले पदाधिकारी होते, भाजपचे होते का शिवसेनेचे, आपण बघूया. आणि उबाटेचे 99% उबाटाचे कॉन्ट्रॅक्टर होते. ह्याची आम्ही जर त्यांचं हे झालं तर आम्ही त्यांच्यासमोर चर्चा करायला तयार आहोत. महानगरपालिकेमधून माहितीच्या अधिकारात आम्ही यादी मागू आणि कोण ह्या महानगरपालिकेला खड्ड्यात घातलं ह्याची आम्ही जाहीर प्रसिद्धी द्यायला तयार आहोत. चर्चा तयार करायला आहोत. जे आंदोलनकर्ते मान्य चंद्रकांतजी खैरे असतील, मान्य अंबादासजी दानवे असतील, राजू वैद्य असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, यांच्याशी हे साध्या कचऱ्या साफ करण्याचे कॉन्ट्रॅक्टर कुणाचे होते कचरा साफ करण्याचे कॉन्ट्रॅक्टर, हे सगळं माहीत आहे इथल्या लोकांना. आणि माहीत असेल तर खरा लबाड कोण आहे हे जनतेसमोर येण्याची गरज आहे. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास व्हावा, या शहरामध्ये उद्योजक यावेत आणि या शहराला भरपूर पाणी मिळावं. म्हणजे 7व्या मजल्यावर पाणी कसं जाईल त्यासाठी केंद्रातली टीम आम्ही आणली होती. आम्ही पाण्याच्या टाकीची उंची वाढवलेली आहे आणि त्याहीच बरोबर जेवढा पाणी वापरेल तेवढं त्याला पाणी भाडी किंवा पाणीपट्टी यावं अशी पण योजना केलेली आहे. योजना खूप चांगली आहे. पण उबाटा शिवसेनेमुळं डिले झालेला आहे, उशीर झालेला आहे. म्हणून लबाड हे उबाटा शिवसैनिकवालेच संभाजीनगरचे आहेत. त्यांच्याच माध्यमातून महानगरपालिकेला आता घसरण लागलेली आहे. म्हणून आता पाणी आणि दूधचं दूध काही दिवसात समोर येईल. आम्ही पण त्याला उत्तर देऊ. आपल्या सोबत पुन्हा एकदा साहेब आहेत. साहेब, विरोधकांकडून असाही आरोप केला जातो की 25 वर्ष भाजपच शिवसेनेसोबत सत्तेत होती. नाही, कसं आहे, त्या 25 वर्षाचा तुम्ही अभ्यास केला तर आम्हाला 3दाच महापौरपद मिळालं नाही, 1 वर्ष मिळालं. आणि त्यांचं असं होतं, त्यांची मेजॉरिटी होती, त्याच्यामुळे ते ठराव आम्हाला मंजूर करू द्यायचे नाही. आम्ही जो ठराव म्हटला त्याला ते विरोध करायचे. पण मला सांगायला आनंद होतो की मी पहिल्यांदा मंत्री झाल्याबरोबर मी 55 दिवसात, आपल्याला जर आठवत असेल तर मी 55 दिवस कुठलाही सत्कार घेतला नव्हता. आणि त्यावेळेस मी जाहीर केलं होतं. आणि ते का जाहीर केलं होतं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. सिमेन्सच्या सीओने छत्रपती संभाजीनगरहून जाताना टाइम्सच्या पत्रकाराला ज्यावेळेस मुलाखत दिली त्यावेळेस त्याने असं सांगितलं होतं की वी आर शिफ्टिंग अवर प्लांट नंबर 3 फ्रॉम संभाजीनगर टू बँगलोर बिकॉज देर इज अ स्केअरसिटी ऑफ वॉटर. आणि ते ज्यावेळेस मी मंत्री झालो, मी उद्योग मंत्री झाल्यावर मी माननीय देवेंद्रजींना भेटलो आणि म्हटलं, देवेंद्रजी आज शहरामध्ये उद्योग आणायचे असतील तर या पाण्याची योजना. आणि त्यांनी मला सांगायला आनंद आहे की 55 दिवसात 1680 कोटी म्हणजे नागपूरपेक्षा मोठी पाण्याची योजना आपल्या छत्रपती संभाजीनगरला मंजूर केली. आणि ती मंजूर केली आणि त्याचं आम्ही वर्क ऑर्डर केलं, टेंडर झालं, सगळं झालं. पण आमचं दुर्दैव असं होतं, सरकारनंतर आमचं आलं नाही. जे बेईमानीचं सरकार आलं त्या सरकारने त्या काळामध्ये मी सांगितलं तसं मातोश्रीयन पालकमंत्री त्या पालकमंत्री म्हणजे त्यावेळेचे पालकमंत्री. हां, त्यावेळेसचे पालकमंत्री ना, सुभाष देसाई. नावं घेत नाही मी, यांना मोठं करत नाही नाव घेऊन. ह्या लोकांना मोठं करण्यासारखे ते नाहीच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस ती योजना केली असती टायमात तर आजपर्यंत लोकांना पाणी मिळालं असतं. पण आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, डिसेंबरपर्यंत मुबलक पाणी सगळ्यांना मिळेल. आता दुसरे 2 प्रश्न जे तुमच्या खात्याशी संबंधित आहेत. बाबूराव कदम कोहळीकर आहेत, ते असं म्हणाले की तांडा वस्तीची कामं त्यांना विश्वासात न घेता दिलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांनीच नाराज होऊन तुम्हाला पत्र लिहिलेलं आणि तुमचा विरोध करणार असं ते बोललेत. मला एक गोष्ट लक्षात ठेवा, तांडा वस्तीचा जो निधी असतो तो आम्ही जो खालून कलेक्टरकडून प्रस्ताव येतो त्या प्रस्तावाला आम्ही मंजुरी देत असतो. कलेक्टरने जो प्रस्ताव मंजूर करून आम्हाला पाठवला त्यालाच आम्ही मंजुरी देत असतो. तो प्रस्ताव काय आम्ही तयार नाही करत. त्याच्यामुळे त्यांनी कलेक्टरच्या विरोधात जे काय बोलायचं तिकडे बोलावं. कलेक्टरने त्यांच्या विरोधातला प्रस्ताव पाठवला. आमच्याकडे जे प्रस्ताव आले 31 मार्चच्या अगोदर आम्हाला ते पैसे वाटप करायचे होते, म्हणून आम्ही जे प्रस्ताव आमच्याकडे आले होते त्याला आम्ही वाटप केलेले. ते म्हणतात की तुम्ही नांदेडला आल्यावर विरोध करणार, कार्यकर्ते घेऊन निषेध करणार. करू द्या, मला काही फरक पडत नाही. मी बीडसारखा जिल्हा हांडरलेला आहे, त्याच्यामुळे नांदेड माझ्यासाठी काही नाही. तुमच्या मी काही जर चुकीचं स्वतः केलं असतं तर मला हे होतं, ह्याच्यात आमचा काहीच रोल नसतो. कलेक्टरकडून जो प्रस्ताव येतो तो आम्ही मंजूर करत असतो. त्यांनी कलेक्टरला जाऊन सांगावं की हा प्रस्ताव का पाठवला. त्यांचं काम आहे ना खाली बघायचं प्रस्ताव कुठला चालला आहे, आपल्या मतदारसंघातलं माझं काम नाही आहे. हां,
कुठल्याही मतदारसंघातला जो प्रस्ताव येतो तो त्या आमदाराचं काम आहे आपल्या मतदारसंघातला कुठला प्रस्ताव चालला आहे कलेक्टरकडे बसून त्यांनी चेक केला पाहिजे. माझं काम थोडी आहे की कुठला प्रस्ताव त्यांनी पाठवला. जे तालुक्याचा प्रस्ताव आला तो आमच्याकडे जे प्रस्ताव आले होते ते आम्ही मंजूर केले. तुषार राठोड आमदार आहेत तुमच्याच पक्षाचे, ते असं म्हणाले की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना विश्वासात न घेता DPTCचा निधी टाकला. DPTCचा निधी अजूनपर्यंत कुठलाच आम्ही दिलेला नाही. जो काय दिला तो प्रशासनाने उरलेले पैसे होते ते आम्ही जिल्हा परिषद CO म्युन्सिपल कमिशनर आणि कलेक्टरकडे दिला होता. त्याच्यामुळे माझ्या पालकमंत्री म्हणून मी कुठलाही निधी या अजूनपर्यंत दिलेला नाही. जो अगोदर माननीय गिरीश महाजन साहेब पालकमंत्री असताना दिलेला तोच निधी आहे. नवीन निधी आता अजून तर पहिली DPTCची मीटिंगच नाही झाली.